अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांना काल रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र त्यांचे पुत्र आनंद भोसले आणि त्यासोबतच मंत्री आशिष शेलार यांनी आताच जाहीर केलेलं आहे की आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आशा भोसले यांना काल हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं होतं। उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले आज आपल्यात नाहीत। अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। तर आशाताईंच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूयात। 8 सप्टेंबर 1933 ला सांगलीत त्यांचा जन्म झालेला होता आणि 93व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। वडील दीनानाथ आणि आई शेवंती मंगेशकरांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला। मंगेशकरांच्या लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या 5 भावंडांपैकी त्या एक होत्या। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली। माझा बाळ हा त्यांचा पहिला चित्रपट। सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून गिनीज बुकात त्यांची नोंद झाली आहे। तर सध्या श्रीधर फडके जे आपल्या सोबत आहेत। श्रीधरची अत्यंत दुःखद अशी बातमी येते। आशाताई आज आपल्यात नाहीत। हो, आत्ताच बघितलं मी आपल्या चॅनलवर आणि खरंच बोलताना म्हणजे खरंच धक्का बसलाय। असं म्हणजे काय बोलावं असं। एवढ्या मोठ्या पार्श्वगायिका ज्यांनी जगावर आपल्या गाण्यातून साम्राज्य केलं अशा आपल्यात नाहीये। त्यांचे फार जुने संबंध होते। त्यांचे बाबूजींची अनेक गाणी गायल्या, माझी काही गाणी गायल्या, पण गाणं कसं गावं याचा साक्षात म्हणजे जो अनुभव असायचा त्यांच्या गाण्यातनं दिसायचा। कसं गावं, त्या गाताना तुमचे मुद्रा कशा असल्या पाहिजेत, चेहऱ्यावरचे हावभाव कसे असले पाहिजेत, एक्सप्रेशन काय असावं हे त्यांच्याकडनं शिकावं। कुठलंही आनंदाचं गाणं असो, दुःखाचं गाणं असो, कुठलंही प्रेमगीत असावं, ते खऱ्या फारच मोठ्या गायिका। काही वर्षापूर्वी लताबाई गेल्या, आता आशाबाई गेल्या। काय कळत नाही बाबा काय करावं। यांना परमेश्वर शांती देवो एवढीच प्रार्थना करतो। नक्कीच